व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। पूर्ण आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचा त्यांनी एक संदेश दिला। त्यामुळे त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांनी जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे त्याचं जतन व्हावं या हेतूने या ठिकाणी हा त्यामागचा हेतू असतो। ज्या संत गाडगेबाबांनी नेहमी असं म्हटलं की तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, उघडा असेल तर त्याला वस्त्र द्या, हा त्यांचे विचार आहेत। हे विचार आपल्याला पुढे जोपासायचे आहेत आणि तशी एक वैचारिक जडणघडण व्हावी आणि पुढची पिढी देखील हा वारसा या पुढच्या पिढीने घेऊन जावा अशी या निमित्तानं या ठिकाणी अपेक्षा असते। मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करेन निवृत्त LIS ऑफिसर श्रीधर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। विनंती करतो की आपण आपल्या व्यासपीठावर वाळके सरांना सांगतो की त्यांना त्यांचं पुष्पगुच्छ करून स्वागत करावं। त्यांनी आजची ती जबाबदारी स्वीकारली आहे। गोपाला
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्री संत गाडगे महाराज की जय श्री संत गाडगे महाराज की जय श्री संत गाडगे महाराज की जय मध्ये संत गाडगे बाबा कीर्तन करत होते आणि कीर्तन सुरू होत असताना मागून एक बातमी आली की संत गाडगे बाबांच्या मुलाच्या निधनाची. ती बातमी पोहोचवण्यात आली गाडगे बाबांपर्यंत, परंतु त्या निधनाच्या बातमीनं गाडगे बाबा जराही विचलित झाले नाहीत. कौरव गेले पांडव गेले असे गेले कोट्यानं कोटी का रडू मी एकट्यासाठी असं म्हणत हे कीर्तन सुरू राहिलं. त्याच पद्धतीनं आपण हा वारसा आहोत, हा वारसा आपण पुढे जोपासणार आहोत आणि त्या भजनातून आदरांजली देणार आहोत आणि हा वारसा आपल्याला जोपासायचा आहे. जीवनाचा या निमित्तानं पुन्हा एकदा अभ्यास करायला मला मिळाला. कारण बोलायचं म्हटलं आधी आपल्याकडे काहीतरी कोणती पाहिजे, विचार पाहिजे, तर आपण बोलू शकतो. तर मी 2-3 पुस्तकं वाचली पुन्हा एकदा. तर मला असं आढळलं की बाबांचं जीवन हे अत्यंत पवित्र, विरक्त समाजसेवक आहे आणि समाजाबद्दल अत्यंतिक प्रेम असलेले, निरपेक्ष, निस्वार्थ, कष्टाळू. त्यांना जेवढी विशेषणं आमच्या कोकणीत असते ती सगळी लावली तरी कमी आहे. बाबा शिकलेले नव्हते. लौकिक अर्थानं ते शिक्षक निरक्षर असं त्यांनी स्वतःचं वर्णन केलेलं. बाबांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलेलं असेल. मी उजळणी म्हणून 2-4 गोष्टी सांगेन, कारण आपण त्याचा अभ्यास केलेले आहात. देबूजी झेंगराजी जानोरकर हे अमरावती जिल्ह्यातलं एक व्यक्तिमत्व. 23 फेब्रुवारी 1876 या महाशिवरात्रीच्या दिवशी जन्मले आणि त्याचं चरित्र आपण ऐकणार, म्हणजे त्याच्याबद्दल मी बोलणार. पण 1876 मध्ये पुढच्या वर्षी 150 वर्ष पूर्ण होणार त्यांच्या जन्माला. आज 20 डिसेंबर 20 डिसेंबर 56 मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला त्यांनी देह ठेवला. आज मार्गशीर्ष मध्ये अमावास्या आहे, म्हणजे दुसरा दिवस. मी काय सांगतोय की आपल्याला तिथीशी संबंध पाहिजे. बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य व्यतीत केले. वांद्र्याला 8 नोव्हेंबर 56 जे त्यांचं कीर्तन झालं पोलीस लाईनमध्ये, त्या कीर्तनाचे संपूर्ण, आता मला वाटतं मी आलो तिथे प्रवेश केला त्यावेळेस ते लावलेलं होतं. आम्हाला काही त्यांचा आवाज ऐकण्याचं भाग्य मिळालेलं नाही. पण त्यांच्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर किती कठोर प्रहार केले त्यांनी, ते जर आपण ऐकले तर आपण किती गोष्टी ज्या करतो त्या अंधश्रद्धेमध्ये
गेलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. त्या कीर्तनात ते म्हणत होते की तुम्ही तो साधूवाणी त्याचं बोट बुडाली आणि त्याने सत्यनारायण केलं आणि बोट वर आली, असं जर असलं तर आज समुद्राच्या तळाशी कित्येक बोटी पडलेल्या आहेत, तर सत्यनारायण एखादी बोट का वर आली नाही त्यातली, असा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. मुळात सत्यनारायण करणं हे अंधश्रद्धेमध्ये म्हणून बाबांचं होतं. आपण सगळेजण सत्यनारायण करतो, हे बाबांच्या विचाराला एक प्रकारे बगल देतो असं म्हणावं लागेल. परंतु बाबा असं का म्हणत होते, तर त्याचं उत्तर त्यांचे वडील झिंगराजी यांनी मरताना सखुबाईला जे सांगितलं वाक्य त्याच्यामध्ये घडलेलं आहे. त्यावेळेला बाबा लहान होते आणि हे झिंगराजी व्यसनाधीन झालेले होते, व्यसनाने संपूर्ण शरीर पोखरलेलं होतं. ते त्यांच्या गावाचे मालदार जमीनदार ग्रहस्थ, परंतु अज्ञान, अंधश्रद्धा आणि त्यामुळं केलेली देव देवस्की म्हणा, हे वेगवेगळे देव आपण ज्यांची पूजा करतो ते, आणि त्या निमित्तानं समाजामध्ये त्या काळात प्रचलित असलेली पशुहत्या आणि व्यसनाधीनता, दारू ज्याच्या ते आहारी गेले होते. ते म्हणाले, बाई ग, त्यांच्या पत्नीचं नाव सखुबाई, डेबोजींच्या आईचं नाव सखुबाई, मी हा या देवदेवस्कीच्या नादाला लागून व्यसनाधीन झालो आणि माझं शरीर पोखरलं. आपली सुबत्ता होती त्यावेळेला कित्येक लोक आपल्या घरी येऊन जेवून खाऊन राहून जात होते, त्यातले कोणीही आता आपल्याला आपली अन्न दशा झालेली आहे. तर तू एक कर, आपल्या मुलाला व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नको. देवालयात आपले जे काही देव सगळे असतील, जे काही जमा केलेले, ते सगळे घेऊन तू भुलेश्वरी नदीमध्ये बुडवून टाक आणि त्याला कष्टाचं महत्व समजू दे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि निर्व्यसनीपणा आणि देव एकच आहे आणि तो अशा सगळ्यामध्ये दगडा धोंड्यात नाही आहे हे त्याला शिकव, असं आपल्या बायकोला सांगितलं. त्यांनी प्राण सोडला आणि सखुबाई स्वतः अत्यंत कष्टाळू होते. या दोघांना त्यांचे मामा दापोऱ्याचे चंद्रभान त्यांनी आपल्याकडे नेलं आणि त्यांचा सांभाळ केला. तर थोडस 10-12 वर्षाचा झाल्यानंतर डेबूजी शेतात जायला लागला कष्ट करायला. मामाला एक दिवशी म्हणाला, मामा मी गुरं चारणीला मी नेतो. आणि या काळात त्यांची जी कौतिकाबाई म्हणून मामी होती, ती ओव्या म्हणायची, भजनं म्हणायची, आवाज छान होता तिचा. तर ती ऐकायचे, त्यांची स्मरणशक्ती तीव्र, अक्षर ओळख नसलेला परंतु तीव्र स्मरण शक्ती असलेला, एखाद्याने एकदा पाहिलं किंवा एकदा एखादी गोष्ट ऐकली की ती त्यांच्या स्मरणातून कधीच जात नसे, असे तीव्र बुद्धिमत्तेचे डेबूजी यांनी ती भजनं ऐकली, म्हणायला सुरुवात केली. दगडाच्या चापटे दगड इथं गोळा करून त्याचे टाळ आणि डब्याचा मृदंग करून ते भजनं गायचे आणि गुरं चाललीला नेलं. आपल्या मित्राने शिकवले आणि सगळ्यांचं मिळून भजन मंडळ झालं. जिथे कुठे भजन चालू असेल कीर्तन ते जाऊन ऐकायचं. अशा प्रकारे त्यांचं ज्ञान प्रचंड वाढलं. मामाही शेवटी कसं पाहिजे जात 4 लग्न डेबुजीचा आणि आपल्या मुलाचे लग्न केले. कसं झाला, तिडके नावाच्या सावकाराकडे घर शेत गहाण ठेवलं. एक दिवशी त्याला बोलून त्यांनी हिशोब द्यायचा 1645, आपल्याकडे 1645, त्या काळात 1645 खूप महाग होते. एवढे पैसे येणं आहे ते ऐकल्यानंतर मामाचा जीव कासावीस झाला आणि डेबूजी म्हणाला, मामा काळजी करू नका, आपण करू. डेबूजींनी शेतात राहायला सुरुवात केली, वखर धरली, मित्रांना सगळेजण कामाला जायचे आणि अशा प्रकारे पीक चांगलं यायला लागलं.
तिडके सावकाराचं डेपुटीच्या हिशोबाने सगळं कर्ज फिटलं होतं, पण तिडके सावकाराने तिडका हिशोब लावला होता आणि त्यामुळे कर्ज फिटला नाही म्हणून आणि शेवटी कर्जाची वसुली करणं जप्ती घेऊन आला आणि डेपुटी मी कोणाकडून आपण मी एकदमच केलं पण डेपुटी चांगले आणि ते उभे राहिले सगळे सांगायला लागले आजोबा आई आजी सगळे सांगायला लागले अरे नको तू त्यांच्या नादाला लागून जाऊ दे कशाला हे करतो त्यांच्याबरोबर हे करतो तिरके सावकारांनी सगळ्यांना असंच केलेलं आहे तो त्यांच्याशी नमतं घे ते म्हणाले कोण येतो आज ते बघतो शेतात बखर धरायला आणि जे उभे राहिले कोणी पुढे आला नाही त्याच्या ताटाने एकदा फटका बसला तर डोळवणार हे माहिती होतं आणि इतकं करून तो सावकार ज्या वेळेला आला तो पुढे राहिलेला घोडा घेऊन आणि एक त्यांनी बरोबर आलेला मनुष्य अंगावर जायला लागला त्यावेळेला त्यांनी त्याला एक फटका दिला आणि त्या घोड्याच्या पाठीवर एक रट्टा हाणला असा गेले की सावकाराचा घोडा उघडून पडून गेला आणि सावकाराला पळवून लावणारा डेबू म्हणून तो पंचक्रोशीत आणि आता त्याच्याबद्दल तो आदराने बोलायला त्यांच्याकडे हिशोब होता पावती मागितली म्हणून तो सावकार खवळला असं तात्पर्य काय की निरक्षरतेमुळे किती नुकसान होतं व्यसनाधीनतेमुळे किती नुकसान होतं या सगळ्याचा घरात चटके बसलेला मनुष्य जेव्हा बाहेर पडला 1 फेब्रुवारी 1905 ला त्याने घडला त्यावेळेला त्यांचे 2 मुली होत्या आलोका एक आणि अवंतिका मला वाटतं त्या 2 मुली होत्या आणि तिसऱ्या मुलाच्या वेळेला ही कुंताबाई त्यांची पत्नी गर्भवती होती आणि डेबूजींनी मनाशी ठरवलं की आपण कितीही जरी केलं तरी हा प्रपंच व्यर्थ आहे निरर्थक आहे आणि आपल्या सगळ्यांची अवनती कशामुळे झालेली आहे तर व्यसनाधीनता ही अंधश्रद्धा आणि ह्या सगळ्यामुळं झालेली आहे निरक्षरतामुळे अज्ञानामुळे तर हे सगळं दूर झालं पाहिजे असं त्याने विचार करत होतं आणि विचार करता करता एक दुसरी जागी ठरवलं की आपण आता बाहेर पडलं पाहिजे घरातून हे प्रपंचात करून काही फायदा नाही काही उपयोग नाही त्याचा त्यांचा एक कम्युनिटीचा 15 रुपया नदीत आंघोळ करताना पडला असंच म्हणाले आपलं आयुष्यही असंच जाणार आहे तर हा 15 रुपये उपयोगी आणला पाहिजे तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्याला काहीतरी जर करायचं असेल आपलं कोणी ऐकायला हवं असेल तर आपल्या मनात भ्रष्टाचाराच्या जागी सदाचार असला पाहिजे अहंकाराच्या जागी नम्रता असली पाहिजे हे सगळं मिळवण्यासाठी म्हणून ते बाहेर पडले 1 फेब्रुवारी 1905 आणि त्यांनी जायचं ठरवलं बाहेर पडले जाताना सखुबाईच्या पायावर म्हणजे आईच्या पायावर डोकं ठेवलं मुलांना त्याने एकदा बघितलं आणि ते आई त्यांची बायको गर्भवती होती पण त्यांना काय झालंय माहिती 12 वर्ष आलेच नाही घराकडे आणि कसं जीवन जगले तर अहंकार जावा म्हणून ते कोणाच्या तरी ओसरीवर बसायचे त्यांनी पाणी मागायचे आणि तू कोण आहे तुझ्याकडे महार म्हणून सांगायचे आणि त्या काळात जातीयता किती हे होती आपल्याला माहिती आहे अजूनही मनातून गेली असं मी म्हणणार नाही परंतु असं म्हटल्याबरोबर तो मालक घ्यायचा वाटवला म्हणून त्याला मारायचा मार खायचे पळून जायचे निघून जायचे हसत हसत पाणी प्यायचे भाकरी मागायची असं ते काही सांगायचे कोण म्हणून त्याचं माणूस म्हणून सांगायचे असं करता कोणी सांगितलं लाकडं फोड तर लाकडं फोडायचे आणि काही न घेता निघून जायचे अशा प्रकारे मनातले सगळे विकार नाहीसे होईपर्यंत फिरले आणि तेव्हा त्याला खात्री पडली की आता आपल्याला मनावर नियंत्रण मिळवलं आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं तो जगावर नियंत्रण मिळवलं आणि आता आपण सांगायला हरकत नाही आणि त्यांच्या दापोऱ्याजवळ 3 किलोमीटरवर त्या ऋणमोचनाच्या जत्रेला ते आले आणि त्या ठिकाणी ऋणमोचनाची पद्धत अशी की नदीत आंघोळ करायची आणि हे चढून वर जायचं आणि ओलेश्वराला बेल व्हायचा ओले त्याने आणि असे ते ओले ते लोक जाऊन जाऊन तिथे चिखल व्हायचा पडायचे पडलेल्याला लोक हसायचे आणि आपणही नंतर पडायचे आणि हे बघून डेबूजीने ठरवलं ही वाट आपण नीट करायची आणि कोरडी माती टाकायला सुरुवात केली दरवर्षी ते कोरडी माती घालून ते जी जागा करायचे यायचे तिथे पण त्याला कोणी ओळखायचे नाही वेश असा त्यांनी केला होता
ते विष कसा होता त्याचं तुम्हाला गुन्हा करायचं. तर त्यांनी काय केलंय, वैदर्भ देशात ऋणमोचनाशी तुकाराम अवतार रजताच्या वंशी करी गाडगे काठी चिंध्या तनुता, अंगावर चिंध्या पांघरलेल्या, हातात गाडग काठी, नमस्कार माझा तया डेपुटीला, असं त्याने त्याच्यावरती श्लोक केला. तर त्या असं त्यांचं वर्णन होतं. त्यामुळे ओळखणार कोण, किती वर्ष झालेली, 12 वर्षाने आलेला, 17 आलेला, तर ओळखणार कोण. म्हणजे एका त्याच्याबरोबर गुरं चालणारे एकाने त्याला ओळखलं आणि सांगितलं तू निघू आणि मग घरात ते आले, चला चला घरी कर, इकडे कुठे फिरतो, आम्हाला कोण. आजी आली, आई आली, बायको आली, मुली आल्या आणि चला म्हणायला मुलगा होता तोही आला. पण देवपूजेने सांगितलं सगळ्याला मायबा परमेश्वर आहे, मी आता गेलो तो गेलो, मी मेलो असं समजा, असं स्पष्ट सांगितलं. आणि ते पुन्हा भ्रमण केलं. 12 वर्ष ते काय करत होते ते सांगितलं. फिरत होते, जग पाहत होते, माणसाचा स्वभाव बघत होते. हे सगळं करता करता त्याने आपल्या जीवनाला एक तेज आणलं. गाडगेबाबांनी कोणीही गुरु केला नाही. जसे अवधूतांचे 24 गुरु निसर्गात होते, तसे त्यांचे गुरु समाज होता. समाजात चांगलं वाईट सगळं बघत होते, त्यातून चांगलं घेत होते, वाईट टाकत होते, काय नाहीच केलं पाहिजे विचार करत होते. आणि हळूहळू त्यांनी लोकांना कीर्तनातून सांगायला सुरुवात केली की बाबांनो अंधश्रद्धा सोडा. देव एक की दोन प्रश्न दे, लोक म्हणायचे एक. आणि मग विचारली हा देव कोणता, तो देवता, किती झाले एक, मग दुसरा विचारले की 2. आता म्हणे माझी तर तुम्ही म्हणजे एक, आणि आता किती झालं 7. असे कसे देव वाढले तुमचे. आणि असा तो कीर्तनामधला विजय हसत खेळत विनोद करत ते कीर्तनामध्ये लोकांना रंगवत आणि त्यांचे त्यांनाच दोष समजून घेते. तेच म्हणायचे की असे दोष जर आपल्यात आहे तर आम्ही सुधारणार कसे. बकरं कापून देवाचा कोट कमी कसा होईल. तुम्ही ज्याला सांभाळला त्याला, म्हणून त्यांनी हा पशुहत्येला बंदी केली. पशुहत्या म्हणजे तुम्ही करू नका असं शिकवलं. दुसरा त्यांनी सांगितलं शिका. जे कोणी शिक्षणासाठी खटपटते त्या सगळ्याला मदत करायला सुरुवात केली. यात्रेला जाणाऱ्या लोकांचे हाल होतात, विशेषतः निम्न जातीच्या लोकांचे, अस्पृश्य लोकांचे हाल होतात, म्हणून त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधल्या. त्यांनी नुसतं आवाहन केलं आणि आता लोकांना समजलं की देवजी हा स्वतःसाठी काही मागत नाही. तेव्हा जर पैशाच्या थैल्यातून मागेले. अखंडानंद म्हणून एक संन्यासी होते, ते त्यांचं पंढरपूरच्या त्या धर्मशाळेचं काम ते बघायला आले. त्यांनी बघितलं आणि मग म्हणाले कुछ करना चाहते हैं. काय करणार. त्यांनी 25,000चा चेक लिहून दिला त्यांना. तिथं 2 दिवस राहिले, त्या सेवेमध्ये सामील झाले आणि किती आपल्या काम धंदा सोडून लोक येऊन तिथं सेवेकरी म्हणून राहायचे. समाजाच्या सगळ्या घरातले. गाडगेबाबांनी समाजाच्या मनावर एवढा गारुड केलं की त्यांच्यासाठी लोक काम करायला तयार झाले. जिथे ऋणमोचनाचा घाट ते माती टाकून हे कोणी दरवर्षी जो वाहून जात होता, त्या ठिकाणी ज्या सावकाराने त्यांचं शेत लुटलं तो सावकार आला आणि म्हणाला मी काय करू. म्हणजे इतकं विचारतो काय करू तर घाट बांध. आणि त्या किरके सावकारांना पदरमोड करू. लोकवर्गणीतून नव्हे, तो घाट बांधला. अशा प्रकारे मनामध्ये परिवर्तन स्वतःला कष्ट देऊन त्यांनी करून घेतलं. आणि असे हे देवजी काय काय नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. अज्ञान नष्ट करण्यासाठी, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. लोकांना रोजगार मिळावा म्हणून शिक्षण, शाळा यासाठी प्रयत्न केला. त्यांनी समाजामध्ये समरसता, समानता यावी म्हणून जातीयता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी सर्वांमध्ये एक आहात तुम्ही हे सांगितले. त्यांनी विचारलं की तुमच्या अंगात रक्त कुठल्या रंगाचं वाहतं लाल, मग त्या 12च्या अंगात दुसऱ्या रंगाचं असतं का. त्याला एक हात आहे, तुला 2 हात आहेत का. काय आहे फरक त्या पंचामध्ये. सगळे एक आहे ते त्यांनी लोकांनी वधवून घेतलं आणि व्यवहारामध्ये आणायचं. त्यांची मैत्री होती कोणाकोणाशी.
बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 1891. हे डॉक्टर हेडगेवार हे 1890 मध्ये जन्मले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. बाबासाहेबांनी आपल्या समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न केला, शिकवण्यासाठी प्रयत्न केला. हा बॅरिस्टर झालेला माणूस आपल्या उद्योगधंद्यातून समाजाच्या उद्धारासाठी खर्च करतो. बाबाला खूप कौतुक होतं त्यांचं. त्यांना भेटायला गेले, काय मदत करू विचारलं आणि त्यांच्या कॉलेज बांधायला निधी जमा करून दिला. बाबासाहेबांची खूप खोलवर मैत्री होती. मुंबईला एकदा कीर्तन होतं, त्या कीर्तनाला आचार्य अत्रे आणि बाबासाहेब आंबेडकर गेले. ते प्रेक्षकांमध्ये खाली जमिनीवर बसलेले होते, पाहुणे म्हणून नव्हते गेलेले. आणि बाबा कीर्तन तुम्हाला कोण हे करतं असं त्याला विचारलं. ते म्हणाले माझे मार्गदर्शक म्हणाले ते बघा बसलेले आहेत. आणि बाबासाहेबांना जाऊन त्यांनी नमस्कार. बाबा लहान त्याच्यापेक्षा 14 वर्ष नमस्कार. आणि असे हे लीन होणारे, कर्तृत्वासमोर नम्र होणारे बाबा यांनी आपल्या जीवनातून आदर्श निर्माण केला. त्यांच्याकडून त्यांची कर्मवीर भाऊराव पाटलांची मैत्री होती. त्यांनी रयत शिक्षण संस्था काढली, समाजाला शिक्षण करण्याचं आपलं आयुष्य भेटलं, त्यांच्याशी मैत्री होती. जिथे जिथे म्हणून समाजसेवेसाठी झटणारे आणि झगडणारे म्हणतात त्या सगळ्यांच्या बरोबर बाबा होते. आता 2 तासासाठी इथे यायचं तरी आपण सगळ्यांनी घरातली किती व्यवस्था लावलेली असेल. तर आयुष्यभरासाठी घर सोडून जायचं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि नुसतं घर सोडून जायचं नाहीये, तर मी घरातून बाहेर पडल्यावर मी माझ्यात सुधारणा करणार आहे आणि माझ्यात सुधारणा झाल्यावर ती समाज सुधारणार आहे. केवढा मोठा विचार आहे. आणि म्हणून अशी माणसं शतकानुशतक टिकतात. 150 वर्ष झाली तरी असं वाटतंय की हे सगळं कार्य कालच घडलंय. हे सगळे विचार कालच सांगितले गेले, कारण अजून ते तेवढे ताजे आणि टवटवीत आहेत. आज जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वाटतं की हे सगळे विचार आजही गरजेचे आहेत. आजही सकाळी उठून घंटागाडी स्वच्छतेचा नारा देतेच आहे. आजही शाळांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न होत आहेत किंवा समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न होत आहेत. आजही उच्च नीचता असू नये यासाठी परत परत सांगावं लागतच आहे. आणि आजही शिक्षणासाठी प्रयत्न करावे लागतात. आता असं वाटेल की शिक्षणाचं तर सार्वत्रिकरण झालंय, मग काय शिक्षणासाठी प्रयत्न करायचे. शिक्षणासाठी सार्वत्रिकरण झालंय, शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालंय म्हणजे साक्षरता सगळ्यांमध्ये आली. पण खरं शिक्षण अजूनही आपल्यापासून अनेक कोस दूर आहे. मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर ह्या सगळ्यांना जे बदलतं ते शिक्षण असतं. तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही, फक्त साक्षरतेपर्यंत पोहोचलो. गाडगे महाराजांनी म्हटलंय की शिक्षण ह्याला इतकं महत्व आहे, ते म्हणतात की देवाला पैसा खर्च करू नका, तो पैसा शिक्षणासाठी खर्च करा. मंदिर बांधण्यासाठी पैशाची भर करू नका, म्हणजे मंदिर बांधू नका तसं म्हणणं नाहीये, त्यांनीच तो ऋणामोचन घाट बांधला ना. पण मंदिर बांधण्यासाठी भर करू नका, तर तो पैसा एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी द्या. किती उच्च विचार आहेत. किंवा ते म्हणतात की
देवासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा समाज सुशिक्षित व्हावा यासाठी पैसा खर्च करा. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा. आज आपण मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करतोच आहोत. जरी सरकारी शाळा मोफत असल्या तरी आम्हाला फी देऊन प्रायव्हेट शाळांमध्ये घालण्यात जास्त प्रौढी वाटते. म्हणजे आपण मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करतोच आहोत. पण हा शिक्षणासाठी पैसा खर्च करताना आपण ह्याचा विचार नक्की करायला पाहिजे की शिक्षणाचा जो पैसा आपण खर्च करणार आहोत तो अनाठायी होता कामा नये. अनेक वर्ष मूल शिकतच आहे. फिया मोठ्या मोठ्याला भरून, म्हणजे आज आपण अनेकदा ऐकतो 85,000, 1,00,000, 1,50,000 असे लाखात आकडे असणाऱ्या फिया असतात. पण नंतर काय होतं? शिक्षण संपल्यावर हातात काय उरतं? फक्त 1 डिग्रीचं भेंडोळ. ही अनेक वर्षाची व्यथा आहे, आजचीच नाहीये, गेल्या अनेक वर्षांची व्यथा आहे. मग ह्या व्यथेवर मात करणं महत्वाचं आहे. मी जेव्हा विचार करते तेव्हा नेहमी वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आपण सुरुवात मात्र उलटीच करतो. शिका, संघटित व्हा ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि एकदम सुरुवात संघर्षाने करतो आणि इथे सगळा गोंधळ होतो. मग तो संघर्ष कोणाकोणांमध्ये? तर अनेक गोष्टींमध्ये संघर्ष. कधी जातीपातीवरून संघर्ष, कधी धर्माधर्मांमध्ये संघर्ष, कधी श्रीमंत गरीब असा संघर्ष. हे नकोच आहे आपल्याला. तो संघर्ष नंतर आपोआप निर्माण झाला पाहिजे जो शिक्षणातून आणि संघटनेतून होईल. मग पहिल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की शिका. काय शिका? जर समाजात सध्या ट्रेंड आहे ते शिका. आज असा विचार करतात सगळे लोक की कम्प्युटर शिकणं म्हणजे खूप छान. आज तुम्ही वाचत असाल, ऐकत असाल किंवा मी स्वतः काउन्सिलिंग करते म्हणून मला माहिती आहे, कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना डिप्रेशन आलेलं आहे. कारण त्यांचे सततचा जो संघर्ष आहे, जगण्यासाठीचा संघर्ष आहे, तो इतका कठीण आहे किंवा त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो इतका कठीण आहे की ती लोक पुण्या मुंबईतून आज आमच्याकडे काउन्सिलिंग साठी येतात. इतकी अवघड परिस्थिती आहे. मग फक्त ट्रेंड आहे म्हणून ते शिकायचं का? फक्त कोणीतरी सांगतायत, घरातली मोठी माणसं सांगतायत किंवा शाळेत शिक्षक सांगतायत किंवा आजूबाजूचे लोक सांगतायत म्हणून ते शिकायचं का? तर नाही. हे प्रत्येक मुलाला सांगणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक मुलाने समजून घेणं गरजेचं आहे की त्यासाठी शिकायचं नाहीच आहे. तर मला जे काही येतं, मला जे काही चांगल्या प्रकारे जमतं त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी शिकायचं. आता बघा ना, गाडगे महाराज अशिक्षित होते, रुडाखाने अशिक्षित होते, पण आजही 250 किंवा 150 वर्षानंतर आपण त्यांचं नाव घेतो, आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती आहे, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदराचं स्थान आहे. ह्याचं कारण काय आहे? त्यांना आवडणारी गोष्ट केली.
त्यांना जे आवडत होतं, त्यांना जे करावंसं वाटत होतं मनापासून, ते त्यांनी केलं, म्हणून त्यांनी समाजात नाव मिळवलं. हीच गोष्ट आहे मुलांच्या शिक्षणासाठी की तुम्हाला काय शिकायचंय, तुम्हाला काय आवडतंय, तुमचा कल कुठे आहे, ह्याचा पहिल्यांदा विचार करा. आणि ह्याचा विचार करण्यासाठी पूर्वी काही साधनं उपलब्ध नव्हती, पण आज त्यासाठीची साधनं उपलब्ध आहेत. काही चाचण्या आहेत, ज्या चाचण्या मी सुद्धा मालवणमध्ये घेते, सावित्री मेडिकल जवळ. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, निलेश वालकर यांचं सावित्री मेडिकल स्टोअर, त्या ठिकाणी त्या चाचण्या घेतल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाची अभ्यास करण्याची वेगवेगळी पद्धत असते. कीर्तन करत तेव्हा ते हातवारे करत, कारण काही लोकांना त्यांनी केलेल्या हातवाऱ्यातून शिक्षण मिळत होतं. ते अभंग, गाणं, ओव्या म्हणत, कारण काही लोकांना त्या अभंगातून शिक्षण मिळत होतं, त्या गाण्यातून शिक्षण मिळत होतं. काही लोकांना त्यांच्या शब्दातून शिक्षण मिळत होतं आणि त्याचबरोबर ते लोकांना टाळ्या वाजवायला सांगत, कारण काही लोकांना टाळ्या वाजवण्याची जी लय असते त्याच्यातून शिक्षण मिळत असतं. म्हणजे शिक्षण घेण्याच्या सुद्धा व्यक्तिगणिक वेगवेगळ्या पद्धती आहेत. आज विज्ञानाने ह्या पद्धतींचा शोध लावलेला आहे आणि व्यक्तिगणिक कोणत्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता ह्याचाही शोध लावलेला आहे.